मित्र नमस्कार. आपण कुपोषणाच्या कारणाची चर्चा आपण करू लागलो आहोत. मागील काही लेक्चरपासून आपण ही चर्चा करतो आहोत. त्या टी डायग्राममध्ये आपल्याला ती विस्ताराने चर्चा पाहायला मिळते. परंतु त्याच्याशिवाय अनेक संघटनांनी त्याची कारणं सांगितलेली आहेत. त्याची फक्त आपण निवडक कारणेच पाहणार आहोत. त्यामध्ये आपण यापूर्वी युनिसेफने सांगितलेली जी कारणे होती ती कारणे आपण चर्चा केलेली आहेत. तर आता आपण आज जागतिक बँकेने जी कारणे सांगितलेली आहेत कुपोषणाची, ही कारणे 2005 मध्ये सांगितलेली आहेत. तर त्याची आपण थोडक्यात चर्चा करूयात. म्हणजे जे फॉर्मॅट आपल्या युनिसेफचं होतं तर त्याची संरचना जशी युनिसेफची होती तशीच संरचना या जागतिक बँकेची सुद्धा आहे. म्हणजे त्या कारणांचा विचार करता आपणास जे युनिसेफने सांगितलेली कारणं होती, पहिलं पायाभूत निर्धारित घटक, दुसरं अनुसूत निर्धारक घटक म्हणजे अंडरलाईन. तर अशा हीच चर्चा आपल्याला इथे पण करायची आहे. फक्त त्यातलं थोडंसं जो भाग आहे त्यातला तो थोडासा आपल्याला भिन्न भिन्न पाहायला मिळतो. म्हणजे पहिले जे निर्धारित घटक आहेत कारणांसाठी किंवा निर्धारित तत्व देखील याला म्हणतात, घटक आणि तत्व दोन्ही म्हटलं जातं या कारणांना. त्यापैकी जी पायाभूत कारणे आहेत, ही पायाभूत कारणांमध्ये निर्धारित घटकांमध्ये संभावित संसाधने, ज्या संसाधनामध्ये व्यक्ती म्हणजे मानव, कृषी, पर्यावरण आणि तंत्रज्ञान या घटकांचा समावेश होतो, ज्यांना आपण राजकीय व्यवस्था म्हणतो किंवा आपण राष्ट्र जेव्हा म्हणतो तर राष्ट्रांतर्गत ज्याला आपण संसाधन हा घटक वापरतो, हा शब्द वापरतो, तर ते संसाधने अशा पद्धतीचे आपल्याला ती पाहायला मिळतात. आणि यामध्ये हे जे मूलभूत संसाधने आहेत, ज्या संसाधनाच्या कारणांमुळे कुपोषणाला परिणाम घडतो, सकारात्मक किंवा नकारात्मक. जर ही संसाधने व्यवस्थित नसतील तर कुपोषणाला पोषक वातावरण निर्माण होईल. आणि जर ही संसाधने महत्त्वपूर्ण ठरली किंवा या संसाधनाचा योग्य वापर करून त्याचं योग्य वितरण जर लोकांपर्यंत पोहोचलं तर मात्र कुपोषणामध्ये कमी होताना आपल्याला दिसून येते. आता इथे व्यक्ती महत्त्वपूर्ण आहेत, संसाधनामध्ये मानव सुद्धा एक मानव संसाधन म्हणून त्याचा विचार केला जातो. त्यामध्ये महत्त्वाचे आहे कृषी. आता या कृषी घटक सगळ्याच म्हणजे जगभरातील जे तुमची अर्थव्यवस्था आहे, तुमची एकंदरीत आर्थिक संरचना आहे, त्या संरचनेमध्ये कृषीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण कृषीशिवाय आपण आपल्या अन्न घटकाची, जे आपल्याला अन्न घटक मिळतात त्या घटकाची आपण पूर्तता करू शकत नाही. म्हणून देश विकसित असो की विकसनशील असो, त्या देशाला कृषीच्याच आधारावर त्याला आपली वितरण व्यवस्था ही सुधारता येते. आणि जर कृषी नीट नसेल किंवा कृषीची संरचना जर महत्त्वपूर्ण नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपलं पर्यावरण आहे, हे सुद्धा एक संसाधन आहे की पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला समतोल विकास साधता येतो. त्यानंतर तंत्रज्ञान, बदलत्या काळामध्ये विकास प्रक्रिया साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका आहे, ही भूमिका महत्त्वाची आहे. या सगळ्यांना मिळून ही सगळी संसाधने आहेत. ही संसाधने राजकीय व्यवस्थेचा भाग आहे. ही संसाधने राजकीय व्यवस्थेचा भाग आहे. आता या संसाधनापैकी जे आपला राष्ट्र किंवा देश निर्माण होतो किंवा राष्ट्रासाठीही हे घटक महत्त्वपूर्ण असतात, या घटकाच्या आधारावर आपली आर्थिक संरचना महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जेव्हा जगभराचा विचार करतो तर या जगभरामध्ये दोन स्वरूपाच्या मूलभूत संरचना आहेत. एक भांडवली अर्थव्यवस्था आणि दुसरं साम्यवादी अर्थव्यवस्था.
आपल्याला प्रश्न असा पडेल की तुम्ही हे कशाला इथे सांगू लागल्याचं काय महत्व आहे. म्हणजे या व्यवस्थेमध्ये खुले आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि इथे नियंत्रित अर्थव्यवस्था आहे. या नियंत्रित अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश सामाजिक न्याय प्रस्थापित करणार. इथे तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य महत्वपूर्ण आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि इथे नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून सामाजिक न्याय, दोन्हीमध्ये जी वितरणात्मक व्यवस्था आहे ती वितरण म्हणजे न्यायाचं वितरण असा याचा अर्थ होतो. मग प्रश्न निर्माण होतो की तुमची आर्थिक संरचना कशी आहे. आता लोकशाही देशांमध्ये सुद्धा, भांडवलशाही शासन व्यवस्थांमध्ये सुद्धा न्यायाची वितरणात्मक व्यवस्था ती केलेली दिसते. उदाहरणार्थ समजा भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. ज्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपणाला एक नियंत्रित अर्थव्यवस्था पाहायला मिळते. त्याबरोबरच भारतातील जे सार्वजनिक उद्योग आहेत त्या उद्योगावर शासनाचे नियंत्रण पाहायला मिळतं आणि त्याबरोबरच इथे भांडवलशाहीला पण पोषक वातावरण पाहायला मिळतं. म्हणजे दोन घटकांना जोडून इथली अर्थव्यवस्था निर्माण होते आणि ही अर्थव्यवस्था म्हणजे जगभरातल्या कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर कल्याणकारी राज्य नावाची जी संकल्पना आहे ही कल्याणकारी राज्य म्हणजे तुमची आर्थिक चौकट आहे. आणि या कल्याणकारी राज्याचा भाग म्हणून तुम्हाला कुपोषण यावर लक्ष द्यावं लागतं. कुपोषण या समस्येवर लक्ष द्यावं लागतं. या वर्ल्ड बँकचं मत असं आहे की या संदर्भात की तुमच्या आर्थिक संरचनेमध्ये सामाजिक न्यायाचा भाग म्हणून जे उपेक्षित समाज घटक आहेत, या उपेक्षित समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी किंवा शासन कुठल्या प्रकारच्या वितरणात्मक व्यवस्था राबवतं किंवा वितरणात्मक धोरण कार्यक्रम राबवतं, योजना राबवतं, त्या आधारावर आपल्याला कुपोषणासारखा गंभीर स्वरूपाचा आजार, कुपोषणासारखा गंभीर स्वरूपाची परिस्थिती त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. म्हणून आपली आर्थिक संरचना कशी आहे या गोष्टी सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. आता या दोन घटकानंतर जे पायाभूत घटक आहेत, जे मूलभूत घटक आहेत, या दोन घटकानंतर जी तिसरा घटक महत्त्वाचा पाहायला मिळतो, आपली राजकीय व्यवस्था किंवा राजकारण किंवा आपल्या विचारसरणीची चौकट. जसं की आपण इथं वर म्हणालो की आज जर आपण जगाची विभागणी केली आज तर प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धापासून ते आज तागायत आपणाला प्रमुख दोन प्रकारच्या आयडियोलॉजी पाहायला मिळतात ज्या आयडियोलॉजीने जगाची विभागणी केली. एक आयडियोलॉजी उदारमतवादी भांडवलशाही, ही जी व्यवस्था होती ही व्यवस्था अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जी मित्र राष्ट्र होती, ज्या मित्र राष्ट्रांनी भांडवलशाहीचं समर्थन करून भांडवलशाही अंतर्गत उदारमतवादी लोकशाहीला सुरुवात केली, हा एक गट होता. म्हणजे आपला प्रश्न आहे विचारसरणीचा. तर दुसरा होता साम्यवादी, मार्क्सच्या विचाराला आधार मानून शोषणातून व्यक्तींची मुक्तता त्याला देण्यासाठी मार्क्सनी जे प्रतिपादन केलं शोषणातून माणसाला मुक्त करण्यासाठीचं, त्या बेसिसवर 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि 1950 पासून 45 पासून जे दुसरं म्हणजे शीतयुद्ध सुरू झालं रशिया आणि अमेरिकामध्ये, ते रशिया आणि अमेरिकेतला जो संघर्ष होता तो विचारसरणीच्या आधारावरचा संघर्ष होता. आणि जे विकसनशील राष्ट्र जे आहेत भारतासारखी तर ही मिश्र स्वरूपाची आहे. या देशांमध्ये उदारमतवादाचं बी अस्तित्व आहे आणि साम्यवादी विचाराचं पण अस्तित्व आहे. म्हणजे या देशामध्ये विकसनशील राष्ट्रांमध्ये यांच्या वेगळ्या परंपरा आहेत, यांची वेगळी आयडियोलॉजी आहे. म्हणजे या देशांनी ह्या कुठल्याही दोन विचारसरणीचं पूर्णतः स्वागत किंवा त्याचं समर्थन न करता या दोन देशांपैकी आपल्यासाठी जे आवश्यक
विचार आहेत तेवढेच विचार आत्मसात यांनी केलेले दिसतात. म्हणून भारताची जी अर्थव्यवस्था आपण पाहतो, भारताची जर आपण एकंदरीत विचारसरणी जर आपण पाहिली तर नेहरूंचा लोकशाही समाजवाद म्हणजे आपल्याला लोकशाही पण पाहायला मिळते आणि समाजवाद पण पाहायला मिळतो. मिश्र अर्थव्यवस्था, इथे उदारमतवादी भांडवलशाही व्यवस्था पाहायला मिळते, इथे साम्यवादी पाहायला मिळते. आता प्रश्न असा निर्माण होतो की या चौकटीच्या आधारावर तुम्हाला कुपोषणासारख्या समस्याला कसं हँडल करता येतं. तर इथे आपण आधी म्हणालो की इथे कल्याणकारी जे राज्य आहे, या कल्याणकारी राज्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये आपणास कुपोषणासारख्या संकटाला किंवा अशा अनेक समस्यांना दूर करून उपेक्षित समाज घटकांना सक्षम करण्यासाठी ही विचारसरणी किंवा तुमची राजकीय व्यवस्था, तुमची आर्थिक संरचना ही महत्त्वाची ठरत असते. म्हणून वर्ल्ड बँकेचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुमच्या देशाची ही जी संरचना आहे, मूलभूत संरचना, तर त्या संरचना जेव्हा सक्षम असतात तेव्हा कुपोषणासारख्या समस्यांना आपल्याला तोंड देण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. म्हणून विकसनशील राष्ट्रांमधलं जे कुपोषणाच्या समस्या आहेत ते भारतासारख्या नाहीत किंवा ते आशियासारख्या नाहीत किंवा ते मध्य आशियासारख्या नाहीत किंवा ते आफ्रिकन संघासारख्या नाही, आफ्रिकन देशांसारख्या त्या समस्या नाहीत. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणजे जसं की त्यांच्या समस्या क्लिनिकल आहे आणि विकसनशील राष्ट्राच्या समस्या याला अनेक स्वरूपाचे पदर आहे. ही फक्त क्लिनिकलच आहे असं नाही, ही सोशल आहे, ही सायकोलॉजिकल आहे, ही इकॉनॉमिकल आहे, ही कल्चरल आहे ना. ह्याला अनेक प्रकारचे पदर आहेत आणि विकसित राष्ट्रांमध्ये, युरोपियन राष्ट्रांमध्ये ही जी समस्या आहे ती क्लिनिकल स्वरूपाची आहे. कारण तिथला समाज हा एका सक्षमतेपर्यंत आलेला आहे. तिथला विकास जी नावाची संकल्पना आहे ती विकास नावाची संकल्पना विकसनशील राष्ट्रांपेक्षा ती वेगळी आहे आणि ती पुढारलेली आहे, ती प्रगतिशील आहे. यानंतर संस्था हा महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे संस्था म्हणजे काय? इन्स्टिट्यूशन्स. या कोणत्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत? तर या इन्स्टिट्यूट म्हणजे तुमची संसद आहे, तुमचं प्रशासन आहे, त्याबरोबरच प्रशासनाशिवाय अनेक कल्याणकारी धोरण राबवणाऱ्या संस्था आहेत. या संस्थांचा अंतर्भाव, देशांतर्गत संस्थांचा अंतर्भाव हा या घटकाअंतर्गत होतो. जसं की आपली पंचायत राज आहे, पंचायत राज अंतर्गत त्याचे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तुमची ग्रामसभा आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, महानगरपालिका आहे. अशी जी संरचना आहे या संस्थांच्या माध्यमातून कुपोषणासारख्या समस्या किंवा या संस्था कशा सक्षम आहेत त्या आधारावर आपला विकास ठरत असतो. म्हणून जागतिक बँकेने या घटकांचा विचार करण्यासाठी हे जे मॉडेल आपण पाहतो ते मॉडेल देखील महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण आधी म्हणालो तसं की हे मॉडेल सुद्धा युनिसेफच्याच मॉडेलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. 2 नंबरला अनुसूत निर्धारक घटक आहे, जे मूलभूत घटक आहेत इंटरनल, त्या घटकाचा विचार इथे केलेला आहे. ज्या पद्धतीने युनिसेफमध्ये आपण जसं पाहिलेलं आहे, अंतर्गत घटकामध्ये तुमच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संस्था आहेत, तुमचं कृषीचं वितरण आहे, तुमचे उद्योगधंदे आहेत, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आणि संस्था आहेत, त्याचा अंतर्भाव या अनुसूचित घटकामध्ये केला जातो. ज्या माध्यमातून एक प्रकारे न्यायाचं वितरण करण्यासाठी किंवा कल्याणकारी धोरणं राबवण्यासाठी या योजनांचा, या संस्थांचा, या घटकांचा उपयोग केला जातो. या माध्यमातून एक प्रकारे ज्ञान जागृती, एक प्रकारे संसाधनाची उपलब्धता ही या घटकामध्ये ठरताना आपल्याला
दिसून येते की ज्याची आपण सविस्तर चर्चा ही याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण युनिसेफच्या घटकांमध्ये ती केलेली आहे. तोच भाग इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तत्कालिक निर्धारक कारण किंवा तत्कालिक निर्धारक घटक, कुपोषणाला वाढवणारे जे तत्कालीन कारणे आहेत, त्यावेळी निर्माण झालेली कारणे आहेत, ती कारणे यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. आता हे कुपोषण कशामुळे होतं तर अन्न घटकाच्या कमतरतेमुळे, पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे, प्रथिनांमुळे, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे अशा प्रकारचे कुपोषण येतात, निर्माण होतात. आणि हे कुपोषणाचं प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आपल्याला अधिक पद्धतीने पाहायला मिळतं. म्हणून खेड्यापाड्यामध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचं कुपोषणाचं प्रमाण हे अधिक पद्धतीने पाहायला मिळतं. म्हणून जागतिक बँकेने ही कुपोषणासाठी कारणीभूत ठरणारी जी कारणे आहेत त्या कारणाची चर्चा इथे आपल्याला केलेली दिसून येते. आणि ही चर्चा अतिशय महत्त्वाची असून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं विचारू शकतात की कुपोषणाच्या कारणांमध्ये कोणत्या संस्थांचे प्रारूप हे महत्त्वाचे ठरलेले आहेत किंवा महत्त्वपूर्ण मानले जातात. तर त्यापैकी आपल्याला युनिसेफ आणि वर्ल्ड बँक ही जे प्रारूप आहेत ही प्रारूप आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. याशिवाय जे ILO नावाचं संघटना आहे त्या संघटनाने देखील कामगार आणि बालकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निकष ठरवलेले आहेत, त्याचा ते प्रसार देखील करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या घटकामध्ये कुपोषणाच्या कारणाच्या उत्पत्तीपासून त्याची संसाधने, संसाधनाची कमतरता, संसाधनाची उपलब्धता, संसाधनाचं वितरण या घटकाशी कुपोषणाचा संबंध आहे. म्हणजे जेव्हा एखादी राजकीय व्यवस्था म्हणजे एखादा देश, एखादं राष्ट्र या संसाधनाचं योग्य पद्धतीनं त्याचं वितरण करत नाही किंवा त्याची एक योग्य पद्धतीनं त्या खऱ्या लाभार्थ्यापर्यंत ते पोचत नाही, अशा वेळी कुपोषणासारख्या गंभीर समस्या निर्माण होताना दिसतात. आणि विशेषतः या समस्या प्रामुख्याने विकसनशील राष्ट्रांमध्ये ते अधिक आहेत. आणि विशेषतः विकसनशील राष्ट्रांमध्ये आफ्रिका असेल आणि साऊथ आशिया असेल या खंडांमध्ये कुपोषणाच्या समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. कारण येथील जी शासन संस्था आहे, शासनाचे जे घटक आहेत हे याला कारणीभूत म्हटलं जातं. कारण जी धोरणं राबवली जातात त्या धोरणाचा पुरेपूर लाभ हा जो लाभार्थी घटक आहे त्या लाभार्थ्या घटकापर्यंत पोचत नाही आणि अनेक प्रकारचे आव्हाने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी येताना आपल्याला दिसतात. मग यामध्ये लोकांचं अज्ञान आहे, निरक्षरता आहे. सगळ्यात मोठं कारण आपण असं म्हणू शकतो की वाढती भरमसाठ लोकसंख्या आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये लोकसंख्येचं वाढतं प्रमाण कमी आहे, जास्त आहे. आणि जी संसाधने आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत, तर ती संसाधने आपल्याकडे कमी आहेत. आणि शासन तरी काय करणार आहे की जर लोकसंख्या भरमसाठ असेल आणि जर संसाधने कमी असतील तर अशा वेळी अनेक प्रकारच्या समस्या इथे उपलब्ध होताना दिसतात. म्हणून वर्ल्ड बँकेने इथे या 3 घटकाच्या आधारावर हे कुपोषणाचं प्रमाण ठरवण्याचा प्रयत्न, कुपोषण कशामुळे होतं, त्याचे जे मूळ ढाचा आहे, मूळ संरचना आहे, त्या संरचनाच्या आधारावर कुपोषणाला आपल्याला दूर करता येतो की याचा एक आराखडा हे या वर्ल्ड बँकेने दिलेला दिसतो आपल्याला. आपण पूर्वी म्हणालो की हे जे प्रारूप आहेत हे प्रारूप विकसित राष्ट्रासाठी पण आपण त्याला पॅरामीटर्स म्हणून त्याचा वापर करू शकतो. विकसनशील राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करू शकतो. या आधारावर आपल्याला मानवी हक्कासंबंधी जे कुपोषणाची समस्या आहे त्या कुपोषणाच्या समस्येवर आपल्याला लक्ष वेधता येतं. आणि मग या आधारावर विकसनशील राष्ट्रातील कुपोषण आणि विकसित राष्ट्रातील कुपोषण या आधारावर आपण समजून घेता येतं. राहिलेला पुढचा भाग आपण
पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया. धन्यवाद.